नमस्कार प्रेक्षकांनो. तर ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता तो क्षण आता फायनली आलाय. स्टार प्रवाहावरती मस्त असा प्रोमो आउट झालेला आहे. फायनली आता मानिनीचे डोळे उघडलेत आणि आता ती काव्याबरोबर जे काय करते ते बघण्यासारखं आहे. चला तर डिटेलमध्ये बघूया नक्की काय काय घडतं. दिवाळीचा धमाकेदार प्रोमो तुम्हाला बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. तर आपण पाहतो की मानिनीने आता हिरवा कंदील दाखवलेला असतो. तिने काव्याला सांगितलेलं असतं, काव्या तू अभ्यास नंतर कर, पण थोडा वेळ पार्थजवळ बस. काव्या त्या पार्थजवळ बसते, त्याला सूप वगैरे भरवते आणि सूप वगैरे भरवल्यानंतर ती तिकडून निघून जाते. खरं तर पार्थची अजिबात इच्छा नसते की काव्याने आपल्याला सोडावं. काव्याला सुद्धा त्याच्या जवळच बसायचं असतं, पण ही मानिनी आडवी येत असते ना, त्यामुळे तिला निघून जावं लागतं. काव्या तिकडून गेल्यानंतर चक्क पार्थ उठतो. तो स्टडी टेबल जवळ जातो आणि तिथे आता तो चित्र काढायला घेतो. तर प्रेक्षकांनो, त्याने आता काव्याचं चित्र काढलेलं असतं, चित्र रेखाटलेलं असतं आणि ते कमाल काव्याचं चित्र पाहून तर त्याला आणखीनच जास्त काव्याची आठवण येत असते. तो म्हणत असतो, काय करू काय करू, जाऊ का? नको नको नको, त्या फिसकरलेल्या मांजरीकडे गेलो तर वचकन अंगावरती यायची. आणि त्यांचं ड्रॉइंग बघून त्यांना वेगळंच काहीतरी वाटायचं. तो विचार करतो, काव्या तर माझ्यासोबत नाही आहेत, त्यामुळे आता काव्या समजून मी या चित्राशी बोलत जाईन, म्हणजे मला सुद्धा एकटं फील होणार नाही. हे सगळं म्हणत असताना त्याच्या डोळ्यातून आपसुकच अश्रू येत असतात, कारण तो काव्याला मिस करत असतो. आणि हे सगळं म्हणत असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. अश्रू त्या कागदावरती टपाटप पडत असतात. दुरून आता हे सगळं मानिनी पाहते. तिला फार वाईट वाटतं. ती मनातल्या मनात बोलते, मी हे सगळं जे काही केलंय ते चुकीचं तर नाही केलेलं ना? मी त्या दोघांना दूर ठेवून पार्थला त्रास तर देत नाहीये ना? माझ्या पार्थचे हाल तर करत नाहीये ना? मी एक आई असून माझ्या मुलाला त्रास तर देत नाहीये ना? आणि का कुणास ठाऊक मला असं वाटतंय, काव्या जे काही सांगते, जे काही म्हणते ते अगदी खरं आहे. तिचं कुठंच बाहेर अफेअर नाही आहे. आणि मला तर असं जाणवू लागलंय की तिचं खरंच पार्थवरती प्रेम जडलंय. कारण तिचं जर प्रेम नसतं तर तिने जळता दिवा हातावरती घेतला नसता. एक मिनिटसुद्धा जळता दिवा माणूस हातावरती घेऊ शकत नाही. प्रेम असेल तरच ते घडतं. असं म्हणत असती तर्राट काव्याच्या रूममध्ये येते, गेस्ट रूममध्ये येते. ती बाहेरून हळूच पाहते तर काय, काव्या रडत असते. तिला पार्थची फार आठवण येत असते. तिला पार्थची प्रचंड आठवण येत असते. ती पार्थने दिलेलं ते घड्याळ बघत असते आणि खूप जोरजोरात रडत असते, कारण तिला हा दुरावाता सहन होत नसतो. तिला पार्थची काळजी वाटत असते. देशमुख, का कुणास ठाऊक मला तुमची फार आठवण येते. असं वाटतंय तुमच्या खोलीमध्ये निघून यावं. पण मानिनी काकू, त्यांचा सुद्धा मी शब्द मोडू शकत नाही, म्हणून मी इथे, नाहीतर मी केव्हाच तुमच्याकडे आले असते. आणि हे सगळं पाहून तर मानिनीचे आता डोळे उघडलेले असतात. तिला आता 110% गॅरंटी झालेली असते की काव्याचं पार्थवरती प्रेम जडलंय. आधी नव्हतं, पण आत्ता नक्कीच जडलंय. ती स्वतःलाच बोलते, मानिनी आता बास कर, खूप झालं. पण मी त्यांच्या प्रेमाच्या आडवी येते. आता मी ठरवलंय, आता मी जे करायचंय ते मी करणार, असं म्हणत असती सरळ आत घुसते. काव्या तिला पाहून घाबरते आणि बोलते, मानिनी काकू तुम्ही इथे काय करताय? तेव्हा मानिनी सरळ काव्याचं कपाट उघडते. त्यातले सगळे कपडे ती बाहेर काढते आणि पटापट आता तिच्या बॅगमध्ये भरू लागते. काव्याला काही समजत नसतं की मानिनी हे सगळं काय करते. काव्या आता जोरजोरात ओरडत असते, प्लीज काकू असं करू नका, मी कुठेही जाणार नाहीये. तुम्हाला किती वेळा सांगितलं मी पार्थशिवाय राहू शकत नाही. पण मानिनी काहीच ऐकायला तयार नसते. ते बोलते, मी तुझी सासू आहे ना, आणि हे घर माझं आहे. तू इथे राहणार का कुठे राहणार हे मी ठरवणार, असं म्हणत असते. एका हातात काव्याची बॅग धरते, एका हातात काव्याला धरते आणि तिला टराटरा खेचत खाली घेऊन येते. काव्या मात्र जोरजोरात ओरडत असते, सोडा माझा हात, मी कुठेही जाणार नाहीये. मला देशमुखांना सोडून कुठेही जायचं नाहीये काकू. हो काकू, तुम्ही काय करताय? प्लीज माझ्याबरोबर असं काही करू नका. तेव्हा मानिनी बोलते, काव्या मी माझी चूक सुधारतीये. मी तुला पार्थच्या खोलीत सोडतीये. तुझा वनवास संपवतीये. आता खूप झालं. मला तुला सुद्धा त्रास द्यायचा नाही, पार्थला सुद्धा त्रास द्यायचा नाहीये. तुम्हा दोघांना किती त्रास होतोय हे मी आता स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय आणि आता मला दुसऱ्या कोणत्याही पुराव्याची गरज नाहीये. काव्या मला माफ कर, मी तुझ्यावरती संशय घेतला. तू म्हणत होतीस मला त्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होतं, पण आता मला कळून चुकलंय की तुझं कोणत्याही मुलाबरोबर अफेअर नाहीये. आणि पार्थवरती तुझं इतकं प्रेम आहे ना, ते प्रेम आता सगळ्यांना दिसलंय आणि मला सुद्धा दिसलंय. माझं जितकं ह्यांच्यावरती प्रेम आहे ना, तितकंच तुझं पार्थवरती प्रेम आहे. आणि मला काय हवंय, मला माफ कर, असं म्हणत असती कान पकडते. काव्या आता पुढे बोलते, हे बघा काकू, तुम्हाला कान वगैरे पकडण्याची काही गरज नाहीये. तुम्हाला जर माझ्यासाठी काही करायचंय ना, तर एक गोष्ट करा, मला तुम्ही सून मानू नका. मानिनी बोलते, काय सून मानायचं नाही तर काय मानायचं? तेव्हा काव्या बोलते, मला तुम्ही स्वतःची मुलगी माना. आधी माझ्याशी जसं वागायचं ना तसं वागा, मला बाकी दुसरं काहीच नको. असं म्हणतच दोघे आता एकमेकींना घट्ट अशी मिठी मारतात. तेव्हा मानिनी बोलते, काव्या मग माझी सुद्धा एक अट आहे. काव्या बोलते, कसली अट?
तेव्हा मानिनी बोलते, काव्या आजपासून मला काकू अजिबात म्हणायचं नाही, मला आई अशी हाक मारायची. तेव्हा काव्या खूपच प्रेमाने काकू अशी हाक मारते. मानिनी आता पुढे बोलते, काव्या आता सगळं प्रेम फक्त सासूलाच द्यायचंय का सासूच्या मुलाला सुद्धा द्यायचंय? अगं माझा पार्थ सुद्धा तुझी वाट पाहतोय, अगं त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी प्रेम शिल्लक ठेव. आणि हे ऐकून काव्या लाजू लागते. काव्या आता मान डोलावते. मानिनी दरवाजा उघडते. पाहते तर काय, पार्थ अजून काव्याचाच फोटो बघत बसलेला असतो. काव्या आता हे सगळं पाहते. पार्थ आपलाच फोटो पाहतोय हे पाहून तर तिला अजून छान वाटतं. ती जोरातच ओरडते, मिस्टर देशमुख मी आलीये. तुमची फिसकरलेली मांजर परत आली आहे पुन्हा या खोलीतून न जाण्यासाठी. मानिनी आता पुढे बोलते, काव्या आता तुमची खोली म्हणायचं नाही, आपली खोली म्हणायचं. ही आता तुम्हा दोघांची खोली आहे. पार्थ आता लगेच उठतो, काव्याजवळ येतो. काव्याला पाहून तो आता प्रचंड खुश झालेला असतो. दोघे आता एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात आणि मानिनीला त्या दोघांच्या डोळ्यात असलेलं प्रेम सुद्धा दिसू लागतं. ते आता त्या दोघांची नजर काढते, माया करू लागते, म्हणजे बोटं मोडू लागते आणि त्या दोघांना आता जवळ घेते. मानिनी आता पुढे बोलते, चला दिवाळीच्या सणामध्ये आपल्यामध्ये जे काही वैर होतं ते आता निघून गेलंय, जे काही गैरसमज होते ते आता मिटलेले आहेत. आता आपण एकत्र यायचंय आणि सण साजरा करायचाय. काव्या आज धनोत्रयोदशी आहे, आपण आता आधीसारखे सगळे सण साजरे करायचेत. देशमुखांच्या प्रथेला आणि परंपरेला मोडता आणू द्यायचं नाहीये, कळतंय ना तुला? काव्या होकार भरते. मानिनी आता पुढे बोलते, काव्या तू या घरची सून आहेस आणि या घरची थोरली सून असल्यामुळे ज्या काही परंपरा प्रथा आहेत त्या तुला साजऱ्या करायच्या आहेत. थांब मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. असं म्हणतच मानिनी तिच्या खोलीत जाते आणि तिला येल्लो रंगाची साडी देते. काव्या बोलते, काकू ही साडी माझ्यासाठी? मानिनी पुन्हा बोलते, काकू म्हणायचं नाहीये, मगाशी मी तुला काय सांगितलंय, आई म्हणायचं, नाहीतर मी पुन्हा तुझ्यावरती रागवेन. काव्या आता हसते आणि बोलते, सॉरी, पुन्हा आता काकू म्हणणार नाही, ते तोंडवळणी बसले ना म्हणून काकू असं निघतं सारखं. मानिनी आता तिला साडी देते येल्लो रंगाची. दुसऱ्या दिवशी आता मानिनी बोलते, चल काव्या आता पार्थला आंघोळ घाल. काव्याने मानिनीने दिलेली ती येल्लो रंगाची साडी घातलेली असते. ती बोलते, काव्या खरंच खूप छान दिसतीयस, यावेळी तुम्हा चौघांची पहिली दिवाळी आहे, त्यामुळे नवऱ्याला रगडून आंघोळ घाला. यापूर्वी या दोन्ही कार्ट्यांना मला आंघोळ घालायला लागायची, पण आता त्यांच्या हक्काच्या बायका आल्यात, त्यामुळे मी आता रिटायर होतीये. पार्थचं मन मात्र उडू झालेलं असतं. त्याला खूप आनंद येत असतो. तो म्हणत असतो, चला आता लई मज्जा येणार, खूप मज्जा येणार. आता ही फिसकरलेली मांजर या बोक्याला चोळून आंघोळ घालणार. घरातली सगळी मंडळी तिथे जमलेली असते. विक्रम म्हणत असतो, बघा बघा थोरल्या चिरंजीवांचा आनंद कसा तोंडावरून ओसंडून वाहतोय. पण हे सगळं दृश्य बघून मात्र रम्याला प्रचंड राग येत असतो. तिचं डोकंच फिरलेलं असतं. आता ही काव्या सगळ्यांसमोर माझ्या पार्थला आंघोळ घालणार, त्याच्या बॉडीला टच करणार, हे सगळं मला बघवणारच नाही. त्यामुळे ती सरळ तिकडून निघून जाते. पण काव्या मात्र आता सगळ्यांच्या समोर पार्थला आंघोळ घालते. अक्षरशः उठलं लावून ती चोळून त्याला आंघोळ घालते. पार्थला खूप छान वाटत असतं. सेम आता नंदिनी सुद्धा जीवाला उठणं लावून चोळून आंघोळ घालणार आहे. तर अशा पद्धतीचा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळेल प्रेक्षकांनो. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा आणि हा प्रोमो तुम्हाला बघायचा असेल तर स्टारच्या इंस्टाग्राम हँडलवरती बघू शकता.